केलं होतं. म्हणजे एकंदरीत ना दोन्ही टीम्स ना दोन क्वालिटी अपोनंट्सला पराभूत करून इथे पोहोचलेल्या आहेत. म्हणजे अपेक्षा करूया की ही जी लढत आहे ती फार रोमांचक आणि एक क्लोज इन्काउंटर नेक टू नेक फाईट असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बघा टीम रांजनोली कुठे जाऊ नका, कारण यात नंतरच तुम्हाला मॅच खेळायची आहे अगेन्स्ट टीम बोरिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल टॉसही आपण करणार आहोत. जहरी रांजनोली त्यांचं अगेन्स्ट बोरिवली अशी बॅटल यात नंतर पाहायला मिळणार आहे. चला सुरुवात करायची. वडगर पगले षटक संकेत. याआधी आपण संकेतचा लाजवाब खेळ पाहिला होता बॉलिंगमध्ये आणि तोच संकेत या फर्स्ट ओव्हरमध्ये. पगलाच बॉल अपील हलकीशी जरूर झाली, बट पायावरती बॉल आदळला. सिंगल इथे जरूर मिळेल. एका धावेने दरम्यान सुरुवात होत आहे या पहिल्या सत्राला. 2च ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हर म्हणजे मिनिमम तुम्हाला 20 ते 25 तर किमान बनवाव्याच लागतील मॅचमध्ये फाईट करण्यासाठी, जिंकण्यासाठी. आणि त्या अनुषंगाने इथे एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग येणं गरजेचं आहे. जितेश आणि साहिल. जितेश लास्ट मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता. चांगला खेळ त्याचाही आपण पाहिलाय मागील सामन्यामध्ये. आणि हा फटका हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ येत आहेत. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. मागील सामन्याचा सामनावीर या मॅच मध्ये आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. पकली सफलता मिळाली आणि सफलता जशी मिळाली नयनच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आली ती स्माईल अजूनही थांबत नाहीये. विकेटचं महत्व त्याला माहिती आहे. कारण बघा ॲज अ टीम आपण कोणतीही स्पर्धा खेळलो, कोणतीही मॅच खेळलो, त्या क्षणाला ना एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून आपल्या माइंडमध्ये फक्त एकच गोष्ट असते की जर आपण खेळतोय तर आपल्याला फक्त जिंकायचंय. हारणं हा शब्द कोणाच्या माइंडमध्ये कधीच नसतो. आपण फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. आणि सध्याचा घडीला ना पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिले जितेश सारख्या चांगल्या बॅटरला, ज्या खेळाडूने मागील सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचही मिळवला होता, त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती त्याला 0 वरती डगआउटमध्ये पाठवलंय. म्हणजे आत्ताही ही मी म्हणेन चांगली सुरुवात आहे वडघर टीमची. जर बिलो 20 थांबवू शकले तर मी म्हणेन कुठेतरी हा टास्क इझी होऊ शकतोय वडघर टीमसाठी. फुल लेंथ आहे. प्लॅन मिस. येतोय डॉट. बघा बिलो 20चा मी उल्लेख जरूर केला आणि त्या दिशेने वाटचाल तरी सुरू केली बॉलर्सने. कारण 3 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव, 1 विकेट. खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे. 1-1. 1 विकेट गेली आहे, फक्त एकच धाव धाव फलकावरती. रन्स हवे आहेत, मोठे फटके हवे आहेत टीम इताडेला. नेक्स्ट बॉल. स्विच हिट खेळायचा होता बट आताही बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. या क्षणाला ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही याही गोष्टीचा विचार करायला हवाय की 2च ओव्हरची मॅच आहे. एक एक बॉल महत्वाचा आहे. एक निर्धाव चेंडू आपल्याला मायनसमध्ये टाकतोय. कारण डॉट बॉल पर्सेंटेजेस कधी कधी ना टीमला मागे घेऊन जातात. आणि या क्षणाला जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंच्या खेळामध्ये 3 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती रन्सच नाहीयेत. एकच धाव धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस. बॅटचा टोला लागला. बॅट देखील हातामध्ये फिरली होती. लॉंग ऑनचे फिल्डर येतात. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परत येत. वाईट थ्रो. रनआउटची शक्यता होईल का? नाही. 2 मिळतील. 2 धाबा कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्समध्ये. बट फिल्डर काय करतायत? मी फुटबॉलचा उल्लेख केला, त्यात नंतर ते बॉलही एकमेकाला पास करतायत. हरकत नाहीये. 2 मिळतील. धावफलक 2 धावांच्या साहाय्याने 3 धावा धावफलकावरती. बट सुरुवात शांत आहे. बट हे वादळाच्या आधीची शांतताही असू शकते कारण खेळ अजूनही बाकी आहे. 7 बॉल बाकी आहेत. आता ही स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न.
रनआउटची शक्यता आता होईल का? डायरेक्ट हिट, यस. तसंच धावत जावं लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का हा दुसरा लागलाय टीम इताडेला. मला एक प्रश्न पडला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड पोहोचवतो सर्वप्रथम. 3 धावा धावफलकावरती 2 विकेट गेलेत टीम इताडे. आणि तो प्रश्न असा होता की आपण CCG वरती स्पर्धा खेळतो, चॅलेंज क्रिकेट ग्राउंड वरती. आणि अगदी मॉर्निंग पासूनच मी उल्लेख जरूर केला की साईड बाउंड्रीज थोड्या छोट्या आहात आणि त्या वेळेला की ऑन साईडला कदाचित खेळू शकत होते. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर फेस या रिजनमध्ये मोठे फटके येऊ शकले असते. बॉलही ट्रॅव्हल होतं, पण सातत्याने स्विच हिटचे प्रयत्न करण्यात आले आणि त्या प्रयत्नांना यशही मिळालं नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा 2 विकेट गेलेत. सेकंड ओव्हर दिवेशचा पहिलाच बॉल. दिशा खराब आहे असं अंपायर्सने सांगितलं. अतिरिक्त रन इथे मिळेल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 4 वरती. अजूनही मी म्हणेन की सामना जिवंत आहे. या अंतिम षटकामध्ये जर 2 ते 3 चांगले फटके इथे येतात, 20 धाव्यांचा जर जवळपास पोहोचतात, तर फाईट तिथनंही केली जाऊ शकते. इताडे टीमनेही या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. सो त्या अनुषंगाने अंतिम षटक कुठेतरी कॅपिटलाइज करावं लागेल. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता आणि यावेळेस एक्झिक्युशनही प्रॉपर आहे. डॉट बॉल इथे येतोय. बघा आपण दोन्ही टीमचे जे पॉझिटिव्ह साईन्स आहेत त्याचा उल्लेख जरूर केला. बॉलिंग आणि सध्याच्या घडीला तो पॉझिटिव्ह साईन आपल्याला वडगरचा पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत बॉलिंग चांगली राहिली आणि त्याच अनुषंगाने हा आता दबावही जाणवतोय टीम इताडेला. कारण बाउंड्रीज हव्याच आहेत या क्षणाला. कारण तुम्हाला फाईट जर करायची आहे तर किमान एक सन्मानजनक टोटल उभारणं गरजेचं आहे. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ जजमेंट चुकलंय आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 चौकार. बघा या क्षणाला कुठेतरी लॉंग ऑफचे फिल्डर हा देखील विचार करू शकले असते की कॅच महत्वाची जरूर होती, पण त्या क्षणाला तुम्हाला रन्स वाचवणं त्यापेक्षाही जास्त महत्वाचं होतं, कारण ऑलरेडी प्रेशर बॅटरवरती आहे. बघा हे छोटे छोटे डिसिजन्स तुम्ही जेव्हा आउटफील्डमध्ये असता, डीपमध्ये फिल्डिंग करत असताना ते तुमचे स्वतःलाच घ्यायचेच आहेत. आणि तिथे तो डिसिजन चुकला. कॅचसाठी गेले, तिथे मिस जजमेंट झालं आणि जिथे मी म्हणेन कुठेतरी 1 किंवा मॅक्झिमम 2 गेल्या असत्या, तिथे या 4 गेल्या. स्कोर कार्ड आता या 4 धाव्यांच्या सहाय्याने 8 वरती जाऊन पोहोचला. बघा डिसिजन फार महत्वाचा आहे. तुमचा निर्णय या खेळामध्ये नेहमीच महत्वाचा राखला. फुल लेंथ वन्स अगेन यॉर्कर. क्रिकेटचा जो ब्रह्मास्त्र मानला जातो त्याचा वापर इथे केलाय दिवेशने. डॉट बॉल इथे येतोय. क्या बात आहे. जो खऱ्या अर्थाने रिदम या आधीच्या सामन्यामध्ये आपण कामतगर टीमचा अगेन्स्ट ही दिवेश आणि बॉलर संकेतचा पाहिला होता, त्याच रिदमने त्याच अंदाजाने याही सामन्यामध्ये बॉलिंग त्यांनी केलेली आहे, मी असंच म्हणेन. आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. आता ही हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ आता येतात. आता कॅच पकडली जाईल. मिस्टेक होणार नाहीये. सफलता मिळेल दिवेशला. धक्का इथे लागलाय 3रा. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. तसेच केतन केने टायगर यांचे आगमन झालेलं आहे. आपणही यायचं माणसावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. फुलटॉस बट चेंडू फक्त उंच गेलाय. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत. आणखीन एक सफलता. धक्का आणखीन एक लागला. वारंवार ज्या गोष्टीची आपण चर्चा करत असतो की बॅटर्स तुम्हाला मॅच जिंकवतील आणि बॉलर्स तुम्हाला स्पर्धा जिंकवतील असं आपण नेहमी म्हणत असतो. कारण बॉलिंग हा फॅक्टर आजच्या डेटला शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा राहतो आणि बॉलिंगमध्ये इथे डॉमिनेट केलं याही मॅचमध्ये टीम वडघरने. कारण अवघ्या 11 चेंडूंचा खेळ झाला या पहिल्या सत्रामध्ये आणि फक्त 8 धावा.
एक चेंडू शिल्लक आहे. चला, रांजनोली टीमचे कॅप्टन आणि बोरिवली टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला, बट इताडे टीम नाखुश असेल, कारण जो खेळ जा अंदाजाने तेही खेळले होते पहिल्या सामन्यामध्ये, त्यात नंतर निराशाजनक परफॉर्मन्स. अंतिम बॉल आणि सिंगल इथे कंप्लीट होईल. म्हणजे अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 9 धावा बनवण्यामध्ये यश आलं, म्हणजे 10 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय इताडे टीमने अगेन्स्ट टीम वडघर. अगदी थोड्याच वेळात सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल, बट त्याआधी आपण टॉस करूया. चला, रांजनोली टीमचे कॅप्टन, बोरिवली टीमचे कॅप्टन आपण या. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस आपण करणार आहोत. हर्ष पाटील कॉम्बॉक्स मधून जोडले जातील, बट त्याआधी आपण टॉस करणार आहोत. चला, रांजनोली टीमचे कॅप्टन यायचे, बोरिवली टीमचे कॅप्टन ऑन दी वे दिसत आहेत. रांजनोली टीमचे कॅप्टन आपण या. टॉस आपण करणार आहोत. केतन केने टायगर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपण मेंटॉर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया. अजय दादा पाटील दादांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये दादांच्या वतीने एक फार मोठी मेजवानी ही गोरसी बी अंडर-25 टीमसाठी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण पाहताय तर रांजनोली टीमने या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला, मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त गोलंदाजी, ॲक्युरेट गोलंदाजी आपण पाहिली, ती म्हणजेच वडगर टीमची. एका बाजूने वडगर, दुसऱ्या बाजूने इताडे. एक चांगला सामना, एक जबरदस्त मॅच. दोन्ही संघांकडे चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. इकडे आव्हान जरी छोटं असलं, परंतु ते आव्हान या ठिकाणी पूर्ण करण्याकरिता खूप जास्त संघर्ष करावा लागेल वडगर टीमला, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. आपण जर विचार केला, पहिल्या इनिंगमध्ये 8 धावा धावफलकावर लावले गेलेत. 9 धावांचं टार्गेट समोर, 9 धावा धावफलकावर ऍक्च्युअली लावले गेले. 10 धावांचं आव्हान या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या समोर ठेवलंय. चला, सलामीचे बॅटर वडगर टीम. वडगर टीम पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला, त्वरित आपण सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत नाही तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला, सामना सुरू करायचा आहे. पंच मॅच स्टार्ट करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 सलामीवीर बॅटर जिग्नेश आणि नयन, हे 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. गुड ट्राय, जबरदस्त ट्राय त्या ठिकाणी आपण पाहतायत. अगदी क्षेत्ररक्षक मिड विकेट वरनं आले, लॉंग ऑन मिड ऑन पर्यंत आले आणि त्यानंतर अखेरकार झेल ड्रॉप होताना आपण पाहिला. दोन्ही फलंदाजांकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. या दुहेरीच्या मदतीने धावफलकाची सुरुवात केली जाते. 2 धावा धावफलकावर लागले गेलेत. आपण पाहतायत श्री गणेश होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचा
जिकडे आव्हान 10 धावांचं आहे, त्या 10 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना नेक्स्ट बॉल फुल टॉस बॅटने चेंडू चाललाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार, आलाय या चेंडूवर मोठा प्रहार, 4 धावा, चौकार. नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, बिग 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 हिट, सिक्सर, मॅच फिनिश, सामना